संघर्ष योद्धा लाल्या या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करताना 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या घडलेल्या घटना त्याच ठिकाणी व सध्याच्या परिस्थितीला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 4.5 वर्षाचा असतानाच पितृछत्र हरवले। 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे आईला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले। अशा बिकट परिस्थितीत आजोबा लाल्याला नाझरे या आपल्या गावी घेऊन आले। सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले भात शेतीसाठी प्रसिद्ध असलेले नाझरे गाव। आई विना वाढत असलेला गोंडस लाल्या आजोबांसोबत। हे लाल्या, गुरं सोडायच्यात, उठ उठ उठ, गुरं सोडायच्यात। हाय हाय Hey, hey. Hey. हाय लाल्या, गुरं व्यवस्थित बांधलेत का? हो बाबा। म्हणजे मग घेऊन घे आता। हो बाबा। हे लाल्या, गुरं सोडायच्यात। हाय। आजोबांसोबत पडेलची कामं करत लाल्या 8 वर्षाचा झाला। रोज मुलांना शाळेत जाताना पासून लाल्यालाही वाटले की आपण शाळेत जावं। तो मोठ्या हिमतीने आजोबांना विचारतो, बाबा मला शाळा शिकायची आहे। अरे मग गुरं ढोरं कोण बघणार? गुरं ढोरं पण बघायला आणि शाळेत पण जाईल। हा ठीक आहे। गुरुजी आत येऊ का? ये बाळा। शाळेतील जगताप गुरुजी आणि लाल्या। तुझं नाव काय बाळा? माझं नाव लाल्या गायकवाडे। बाळा कशासाठी आला? गुरुजी मला शाळा शिकायची। ठीक आहे बाळा, पण तुझी गुरं ढोरं कोण चालणार? तुला तर आम्ही रोज बघतो इथनं गुरं घेऊन जाताने। मी गुरं ढोरं पण चालणार आणि शाळा पण शिकणार। अरे वा, छान। मग मी कधीपासून येऊ शाळेत? उद्याच येतो शाळेमध्ये।
येऊ का गुरुजी? ये बाळा, बस. 8 वर्षाचा असतानाच पहिलीत लाल्याच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. शाळेत नियमित जात भात लावणी, तरवा भाजणे, भात रोपे काढणे, बांध ओढणे, भात लावणीसाठी चिखल करणे, भात काढणे, गवताचे भारे गुरांना आणणे अशा कामांसोबत अभ्यासही करत संघर्षमय जीवन आनंदाने जगणारा लाल्या. साडेचार वर्षांचा असताना वडील आनंदराव यांच्या मृतदेहाला अग्निडाग देणारा, कुपोषणामुळे लहानपणीच बहीण गमावलेला, आई प्रमिलाबाईचा विरह सहन करत आजी आजोबा मामा मामी यांच्या प्रेमाच्या छत्रछायेखाली वाढत आज लाल्या 15 वर्षांचा झाला. 7वी फायनलची परीक्षा भोर तालुक्यातील राजा रघुनाथ विद्यालय या ठिकाणी देऊन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. लाल्याने 8वी ते 10वी नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे पूर्ण केले. त्या झुलत्या पुलावरून लाल्या रोज शाळेत येत जात असे. शाळेच्या पाठीमागे असलेल्या या नागेश्वर मंदिरात अभ्यास करत असे.
धान्य दळून आणणे, घरची सगळे कामे करणे, गुरढोरं चालणे, अभ्यास करणे हाच त्याचा नित्यनियम होता. या दरम्यान 8वीत असताना आतून जळलेल्या शेणाच्या उकरड्यात लाल्याचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत भाजले. त्यावेळी बऱ्याच त्रासातून मामांच्या मदतीने घरगुती उपचाराने तो बरा झाला. सर बोलवलं का? या गुरुजी या बसा. हां 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 एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. हां देऊ की. आत्ताच आपला 10वीचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे. त्यात आपल्या विद्यालयातील एक चांगला विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्काने पास झालेला आहे. या लाल्या या लाल्याच्या घरी तेवढा निरोप द्या. याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा तेवढा निरोप द्या. त्याचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. लाल्या हा खूप हुशार आहे. अतिशय चांगले मार्क पडलेले आहेत. तो 10वीला आपल्या विद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. पहिला क्रमांक त्याचा आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तेवढा महत्त्वाचा निरोप गुरुजी त्याच्या घरी द्या. नक्की नक्की देतो. लाल्या हुशारच आहे. बाबा तुमचा लाल्या फार हुशार आहे. त्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क आहेत, गणितात चांगले आहेत. तर त्याच्या पुढील शिक्षणासाठी त्याला पुण्याला पाठवा. हा चांगलं आहे. आपला नातू लय हुशार आहे. नक्की पाठवू. हो हा चालेल. चांगला आहे, हुशार. सगळे गावकरी बोलतात की तुमचा नातू पुण्याला पाठवा. तर पाठवायचा आहे असा आम्ही घेतलेला निर्णय घेतलेला आहे. बाबा तर बोलतेच जायचे पुण्याला. जिद्दीने अभ्यास करून लाल्या 10वीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. शाळेत पहिला आला. चला. 1972च्या दुष्काळात लाल्याच्या 8 मामांनी व 9वा लाल्या यांनी घरी विहीर खोदली. त्यावेळी डोक्यावर संबळ न घेता दगडे वाहणारा लाल्याला पाहून मामा म्हणाले की तू हमाल चांगलं होशील, मुंबईला जा. लाल्याने यशवंतराव मोहिते विद्यालय पुणे येथे 11वी-12वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतली. सोमवार पेठेत मावशीकडे छोट्याशा खोलीत राहून तसेच शाहू उद्यानात दिव्याखाली अभ्यास करून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. लाल्याने पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय येथे BAMS-साठी ॲडमिशन घेतली. BAMS-च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच कॉलेज फीससाठी पैसे नव्हते म्हणून कॉलेज सोडले. पण मित्र आणि प्राचार्य यांनी लाल्याची फीस भरली आणि कॉलेज पुन्हा सुरू झाले आणि कठीण परिश्रम करत BAMS लाल्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव या गावी जन्मलेला कैलासवासी आनंदराव गायकवाड आणि प्रेमलबाई गायकवाड यांचा लाल्या आज सर्वांच्या आशीर्वादाने डॉक्टर लालासाहेब झाला, तरडगावमधील पहिला डॉक्टर. अनेक वर्षांपासून डॉक्टर लालासाहेब बेटी बचाव आंदोलनात सक्रिय आहेत. समाज प्रबोधन कार्यात जन आंदोलन करत स्त्री भ्रूण हत्या रोखत स्त्री जन्माचे स्वागत करत आहेत. काश्मीर, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व इतर राज्यात बेटी बचाव टीमने हजारो आंदोलने आणि कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मुला मुलींचे प्रमाण समान होईस्तोवर हे बेटी बचाव जन आंदोलन चालू राहणार आहे. साऊथ आफ्रिकेसारख्या बाहेरच्या देशातही ही आंदोलनं सक्रिय आहेत. पालखी सोहळ्यात सतत 17 वर्ष रुग्णवाहिकेसह वारकऱ्यांना वैद्यकीय पुरवणारे डॉक्टर लालासाहेब. कॉलेज जीवनापासून माननीय शरद पवार साहेब यांच्याशी जोडले गेलेले डॉक्टर लालासाहेब आजही पवार साहेबांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या पक्षासाठी काम करत आहेत आणि 2024च्या निवडणुकीत देखील सक्रिय आहेत.
डॉक्टर लालासाहेब यांना KMDA तर्फे जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे, तरडगाव भूषण पुरस्कार मिळालेला आहे, हडपसर मेडिकल असोसिएशन तर्फे गुरु गौरव पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर साहेब अशा अनेक पुरस्कारांचे धनी आहेत. शंभर वर्षांच्या आईचा आशीर्वाद छायाचित्र डॉक्टर साहेबांवर आजही आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड असे त्यांचे सुखी कुटुंब आहे. 1985 पासून वैद्यकीय व्यवसायात सक्रिय असलेले डॉक्टर लालासाहेब गायकवाड सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्यातही सक्रिय आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहोत ही सदिच्छा.